तर नमस्कार मित्रांनो, इझी सिव्हिल अकॅडमीमध्ये मी प्रेमराज पाटील आपलं स्वागत करतो। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं की जस्ट सिलेबस बघून घेतला ॲडव्हान्स सर्वेइंगचा। तर आजपासून आपण काय करणार आहे, हे युनिट स्टार्ट करणार आहेत, म्हणजे ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट करतो ज्याच्यात युनिट फर्स्ट जे टॅकोमेट्रिक सर्वे, बरोबर का। तरी हे आपण काय करू, जस्ट याचा सिलेबस बघू। चला, तुम्हाला त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची मला की अवघड ना विषय नसतात, अवघड पद्धती असतात आणि आमच्या शिकवण्याच्या पद्धती नेहमी सोप्या होत्या, सोप्या आहेत आणि सोप्या राहतील। तुम्ही फक्त विश्वास ठेवा, बरं का। तर चला काय करू बघू, याच्याकडे कुठला सब्जेक्ट आहे हा, टॅकोमेट्रिक सर्वे, सॉरी कुठला युनिट आहे आपलं, टॅकोमेट्रिक सर्वे, बरोबर का। तर याच्यात आपला सिलेबस आहे हा पूर्ण सिलेबस आहे बघा। कुठला आहे, प्रिन्सिपल ऑफ टॅकोमेट्री, त्यानंतर टॅकोमीटर, मेथड ऑफ टॅकोमेट्री, त्यानंतर फील्ड मेथड, लिमिटेशन, हे सगळे घाबरू नका अजिबात, हे फक्त जस्ट बघा। हे फक्त जस्ट बघत चला काय आहे याच्यात, काय नाही। मी प्रॉपर तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतो। बीएमसी जरी तुमचा वीक राहिला तरी याच्यात आपण ते क्लिअर करून घेणार आहे, जरी कुठला पॉईंट आला याच्यात, ओके ना, ठीक आहे। BSU म्हणलो मी, बेसिक सर्वे मित्रांनो, ठीक आहे। तर चला बघू आपण। तर बघा पहिले युनिट कुठलं आहे, टॅकोमेट्री। तर काय आहे हे इंट्रोडक्शन बघू आपण, म्हणजे डेफिनेशन बघून घेऊ काय असं टॅकोमीटर। तुम्ही थिओडोलाइट बघितलं असेल, थिओडोलाइट एक इन्स्ट्रुमेंट असतं, हे बघा हा एक माणूस बघतोय बघा, इथून इकडे बघतोय, बरोबर। असं तुम्ही बघितलं असेल बेसिक सर्वेमध्ये थिओडोलाइटमध्ये। तर हे थिओडोलाइट जे असतं ना आपलं थिओडोलाइट, त्याला स्टॅडिया डायफ्राम लावलेला असतो। काय स्टॅडिया डायफ्राम, काय असतं स्टॅडिया डायफ्राम? स्टॅडिया डायफ्राम असतं की एक लेन्स असते ती, बरं का, स्टॅडिया डायफ्राम। त्याच्यात काय असतं की एक व्हर्टिकल लाईन असते आणि त्याच्यात 2 किंवा 3 हॉरिझॉन्टल लाईन्स मारलेले असतात। 2 किंवा 3 वेगवेगळे टाईपचे डायफ्राम असतात, काही 3 असतात, काही 2 असतात, बरं का। तर त्यामुळे काय होतं आपलं की इथं सिमिलर ट्रायंगलचा कन्सेप्ट लागतो। इथं कुठं प्रिन्सिपल तो आपण पुढे बघणार आहे, बरं का। हे आपण काय स्टेप बाय स्टेप बघत जाणार आहे। तर हा स्टॅडिया डायफ्राम ना थिओडोलाइटमध्ये फिट केलेला असतो आणि ते फिट केल्यानंतर काय होतं की ते टॅकोमीटर बनून जातं। काय बनून जातं? टॅकोमीटर किंवा टॅकोमेट्री। त्या प्रोसेसला टॅकोमेट्री म्हणतात आणि त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात टॅकोमीटर। समजलं आता, कम्प्लीट क्लिअर। तर हे टॅकोमीटर जे ते कुठे यूज करतात, तर ते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जे डिस्टन्स आहेत ना ते मोजण्यासाठी करतात। मग तुम्ही म्हणाल टेप घ्या आणि करा मेजरमेंट, झालं, पण तसं नाही बरं का, हे तसं नाही। मी गेलो आता, मला काय करायचंय, एक सह्याद्री पर्वतरांग आहे आपली, त्याच्यामधला कुठला तरी एक मोठा पर्वत असेल हरिश्चंद्रगड, तर हरिश्चंद्रगडची काय व्हर्टिकल हाईट मोजायची। मग मी काय असं टेप लावून मोजणार आहे का तिथं, किंवा इथून काय करायचंय मला, इथून तर इथपर्यंतची हॉरिझॉन्टल लेंथ काढायची। मग मी काही हे डोंगरमधनं झाडं झुडपांमधनं जाणार आहे का, नाही। इथं मी टॅकोमेट्री हा प्रिन्सिपल यूज करून, टॅकोमीटर इन्स्ट्रुमेंट यूज करून हे डिस्टन्स व्हर्टिकल असो किंवा हॉरिझॉन्टल असो ते आपण फाइंड करणार आहे। समजलं? हेच त्याचं काय यूज आहे, कुठल्या ह्या टॅकोमीटर किंवा टॅकोमेट्रीचा, समजलं? तर ह्याची डेफिनेशन बघा बरं काय टॅकोमेट्रीचे। तर टॅकोमेट्री इज रॅपिड मेथड, म्हणजे काय री फास्ट आहे, बरं का, असं नाही। आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही फास्ट कशी झाली एक सांगतो। इथं हे खूप झाडं झुडपं आहेत, टेप घेऊन जायचंय मला का, टेप घेऊन एक बंट्याना चाललाय टेप घेऊन, बरं का, आणि याच्यासोबत आहे राजू। हे बंटी आणि राजू चालले आहेत स्टेप घेऊन, मोजत चालले आहेत। कुठं काटे लागले आहेत, कुठं नदी लागली, हे नदीला लवकर पार करतील का मोजता, किंवा काटे कुठ्यांना खूप अडचणी येतील ना, झाडं झुडपामधनं डोंगर दऱ्यांमधनं मोजताय, खूप अडचणी येतील टेप घेऊन मोजायला बसलं तर। मग याच्यात काय करायचंय आपल्याला की इथं एक स्टाफ ठेवायचा आहे, इथून टॅकोमीटर एक इन्स्ट्रुमेंट असेल इथून, आणि इथून फक्त त्या स्टाफला बघायचंय, संपलं। म्हणूनच ही काय रे रॅपिड मेथड आहे, समजलं? डन। याच्यातली पहिली लाईन क्लिअर झाली, टॅकोमेट्री इज अ रॅपिड मेथड ऑफ सर्वे, बरोबर, इन विच हॉरिझॉन्टल डिस्टन्स, बरोबर आला का नाही, हॉरिझॉन्टल डिस्टन्स अँड डिफरन्स इन एलिव्हेशन। तुम्हाला माहिती आहे का की जी लेवल असते आपली, कुठल्या पण गोष्टीची लेवल काढतो आपण, जर सपोज हा पेन आहे आणि हा इथं आपली मीन सी लेवल असेल, तर याची जी हाईट आहे ना मीन सी लेवल पासून, तर त्याला काय म्हणतो आपण, एलिव्हेशन म्हणतो ना, बरोबर, एलिव्हेशन म्हणतो का नाही, किंवा कुठली पण व्हर्टिकल हाईट असेल त्याला आपण एलिव्हेशन म्हणतो का, ठीक आहे। मग तेच म्हणते काय, डिफरन्स इन एलिव्हेशन ते मेजर करतो, इनडायरेक्टली काय म्हणायचं ना, व्हर्टिकल डिस्टन्स, बरोबर, ठीक आहे। डिटरमाइन इनडायरेक्टली, डायरेक्टली करतोय का, टेप किंवा चेन घेऊन जातोय का,
इनडायरेक्टलीच करतोय ना, तिथं कोणतरी थांबलेला आहे डोंगरावरती, त्यानंतर इथून टॅकोमीटरवरनं त्याला हे करतोय आपण, इनडायरेक्टलीच झालं नाही. मग कशी मेथड ही इनडायरेक्ट, बरोबर, बाय ऑप्टिकल मेजरमेंट. ऑप्टिकल म्हणजे हेच काय, ऑप्टिकल म्हणजे स्टॅडिया डायफ्राम लावला ना तुम्ही, त्यालाच म्हणायचं ऑप्टिकल. जास्त किचकट जाऊ नका, डेफिनेशन काय करा इथपर्यंतच ठेवा. जर तुम्हाला वाटलं की सरला इम्प्रेस करायचं आहे, चांगली डेफिनेशन द्यायची, बरोबर ना, तर करा मग पुढे कंटिन्यू. काय होतंय त्याला, ऑप्टिकल मेजरमेंट. ऑप्टिकल मेजरमेंटलाच काय म्हणायचं, स्टॅडिया डायफ्राम, बरोबर ना, ठीक आहे. चला मग काय, विदाऊट डायरेक्ट मेजरमेंट, इनडायरेक्ट म्हटल्यावर विदाऊट डायरेक्ट मेजरमेंट ऑफ द डिस्टन्स ऑन द ग्राउंड. सिम्पल, काहीच नाही, डोक्याला ताणच घ्यायचं नाही. पहिला काय, टॅकोमेट्री. काय रे हे टॅकोमेट्री, काय सांगितलं तुम्हाला, काय सांगितलं बघा बरं, काय सांगितलं की रॅपिड मेथड, बरोबर ना, रॅपिड मेथड आहे. कशाची, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स मोजण्याची, बरोबर, किंवा डिफरन्स इन एलिव्हेशन मोजण्याची. याच्यात काय होतंय की आपण इनडायरेक्टली मेजरमेंट करतोय, डन. त्यानंतर काय करतोय, ऑप्टिकल जे आहेत, काय ऑप्टिकल मेजरमेंट म्हणजे स्टॅडिया डायफ्रामने आपण याच्यात यूज करतोय. संपलं, एवढीच त्याची डेफिनेशन आहे. तर ही डेफिनेशन जर तुम्ही लिहिली ना, तर कुठलाच सर किंवा कुठलेच मॅडम तुमचे मार्क्स कापू शकणार नाही, बरं का. बेस्ट डेफिनेशन आहे. तर टॅको जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ काय होतं रे, स्पीड. बघा इथं स्पीड, आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. आणि आपण डेफिनेशन मध्ये बघितलं की इट इज अ रॅपिड मेथड, बरोबर ना, म्हणून स्पीड मेजरमेंट, फास्ट मेजरमेंट होतंय आपलं. कसं होतंय रे, रॅपिड मेजरमेंट होतंय टॅकोमेट्री म्हणजे. हाच त्याचा काय अर्थ आहे टॅकोमेट्रीचा. तर पुढे काय रे, याची गरज का पडते आपल्याला, काय गरज आहे तुम्हाला सांगितलं, काय गरज आहे. राजू आणि बंटी गेलेत निवांत, मग काय त्यांना खूप अडचणी आल्यात मित्रांनो, बरं का. इथून जेव्हा जात आहे ना ते, हे बघा, ही इमेज दिसती ना आपल्याला, तर इथून जेव्हा जात होते ते नदी नाले झाडं झुडपं खूप पार करावं लागलं, खूप त्यांचं नुकसान झालं, खूप नवीन नवीन अनुभव आलेत. अरे तिथं साप वगैरे किंवा वाघ घेऊन गेलं तर गेलेत ना, ते संपलेत ना. तर ह्या गोष्टी जर करायच्या नसतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही याची गरज पडेल, कशाची, टॅकोमेट्रीची. तर काय तेच असेल की इन हिल एरियाज, रफ किंवा इनअसेसिबल म्हणजे काय, जिथं जाता येत नाही आपल्याला ती जागा. इनअसेसिबल म्हणजे जिथं जाता येत नाही ती जागा, इनअसेसिबल एरियाज. चेनिंग इज डिफिकल्ट म्हणजे चेनिंग किंवा टेप जे मेजरमेंट करतोय ती खूप डिफिकल्ट आहे, बरं का. आणि टाइम कन्झ्युमिंग आहे, त्याच्यात खूप टाइम जातोय. आपल्याला एकच दिवसात, आपला जो बॉस आहे ना त्यांनी सांगितलं की आजच्या आज ना तो डायरेक्ट इथून ह्या हिल्समध्ये जा, कुठल्या तरी हिल्समध्ये जा आणि तिथून मेजरमेंट करून घे. मग काय एक दिवसात ते होणार नसलं ना, खूप टाइम 10-15 दिवस लागत असतील, तर मी काय करेल, चेन टेप न घेता काय करणार आहे, टॅकोमीटर घेईल आणि मेजरमेंट कर देईल पटापट. समजलं, सिम्पल. पुढं काय, टॅकोमेट्री सेव्स टाइम, लेबर अँड कॉस्ट. इथं किती जण लागताय, मोजून 2-3 जण लागणार आहेत, बरोबर ना. एक टॅकोमीटरवरनं रिडिंग घ्यायला, एक स्टॅडिया जो असेल आपला तो स्टाफ, लेवलिंग स्टाफ जो असेल तो पकडायला, बरोबर ना, स्टाफ इंटरसेप्ट घेण्यासाठी. तर हे काय करेल, लेबर पण आपले काय करेल रे, वाचवेल. नाहीतर जर आपल्याला चेनिंग टेपिंग करायचं राहिलं तर वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळे खूप सारे लेबर्स लागतील, त्यानंतर पैसे पण खूप जातील, बरं का. तुम्ही म्हणत असाल की यार इथं इन्स्ट्रुमेंट एवढं ॲडव्हान्स आहे, बरोबर ना, तर ठेवडोलाईटला खूप जास्त पैसे लागतात आणि चेनिंग टेपला तर खूप कमी. नाही, खूप चुकीचं आहे. इथं 10 दिवस लागतात मोजायला, कुठं चेनिंग आणि टेपिंगमध्ये. मी काय करेल, इथून हळूहळू जातोय, मग 10 दिवसाचा राहण्या खाण्याचा खर्च गेला. त्यानंतर काय झालं, इथं काही अडचण आली, खूप टाइम जातोय, म्हणजे टाइम इथं आपलं काही कॉस्टली, तर इथून नदी नाले ओलांडण्यासाठी किंवा खूप वेगवेगळे डिफिकल्टीज येतील आपल्याला, तर त्याच्यात खूप पैसा नाही, त्या प्रोसेसमध्ये जातील. मी असं म्हणत नाही की इन्स्ट्रुमेंट खूप महाग आहे आणि स्वस्त याचं, इन्स्ट्रुमेंट स्वस्त महाग आहे याचं, पण जी प्रोसेसमध्ये पैसा कुठं जास्त जातोय रे, चेनिंग अँड टेपिंग मध्ये जास्त जातोय ॲज कम्पेअर टू टॅकोमेट्री. म्हणून काय करतं रे, कॉस्ट पण आपली काय होते, वाचते. समजलं ना, ठीक आहे. पुढचं काय बघा, इट प्रोव्हाइड बोथ डिस्टन्स अँड एलिव्हेशन इन्फॉर्मेशन क्विकली. काय क्विकली, हीच काय याची गरज आहे, कशाची, बरं का, टॅकोमेट्रीची. समजलं, क्लिअर झालं. एक काम करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, चला पटकन. घेतला तरी पण हे आपल्या ॲपमध्ये तुम्हाला भेटणारच आहे, बरं का. हे नोट्स PPT जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर आपला आरंभ नावाचा ॲप आहे, आरंभ. हे बघा इथं दिलेलं असेल, आरंभ 2.47 इंजिनिअरिंग ॲप. प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा, तिथं हे नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला कोर्सेस घ्यायचा असेल तर तिथं जाऊन तुम्ही परचेस पण करू शकता. तर तुम्हाला टॅकोमेट्री हे समजलं का रे, तर चला आपण पुढे जाऊ. कुठं यूज करू शकतो आपण, कुठं यूज करू शकतो,
फिक्स मार्क 2 मार्काला 4 मार्काला प्रश्न येतो बरं का, यूज ऑफ टॅकोमेट्री फिक्स येतो. तर काय हायवेचा जर सर्वे करायचा राहिला आपल्याला, एखादी अलाइनमेंट टाकायची. अलाइनमेंट काय असतं सर, काय असतं अलाइनमेंट? अलाइनमेंट काय असतं बघा, हायवेमध्ये तुम्ही शिकाल की एखादी जर आपल्याला हायवे पहिले कुठून न्यायचा असला ना तर त्याची अलाइनमेंट सेट करायची असते. हे मुंबई आहे आणि हे पुणे बरं का. मुंबईवरनं पुण्याच्यासाठी एक नवीन हायवे जर डिसाईड करायचा राहिला तर त्याची पहिले अलाइनमेंट सेट करायची असते. म्हणजे एक सेंटर लाईन सेट करून घ्यायची असते की इथून आपला हायवे जाणार आहे. आणि ती अलाइनमेंट सेट करण्यासाठी ना आपल्याजवळ वेगवेगळे फॅक्टर असतात की ती आपण जिथून नेतोय ना तिथून आपल्याला फायदा झाला पाहिजे किंवा कमी खर्चात आपला हायवे बनला पाहिजे. ती अलाइनमेंट असते आपली सेंटर लाईन बिफोर द कन्स्ट्रक्शन ऑफ हायवे. समजलं ना? जी लाईन आपण मार्क करतो त्याला आपण काय म्हणतो अलाइनमेंट. तर अलाइनमेंट जेव्हा सेट करतो ना तेव्हा आपल्याला टॅकोमीटर लागतो. सर का बरं? तिथं आता अलाइनमेंट चेक सेट करता येईल. इथं काही टॅकोमीटरची गरज आहे तुम्हाला? इथं हॉरिझॉन्टल मेजरमेंट, व्हर्टिकल मेजरमेंट तर घ्यावे लागतील ना. खूप मोठे मोठे पहाड, खूप मोठे मोठ्या नद्या, खूप गोष्टी येतील आणि तिथं रॅपिड मेजरमेंट करण्याची गरज पडते तुम्हाला. चेन टेप हे खूप लिमिटेशन्स राहतात चेन टेपसाठी. म्हणून तुम्हाला इथं काय करावं लागेल, याची गरज पडेल. कशा तरी हायवे सर्वेमध्ये यूज फॉर रूट अलाइनमेंट, क्रॉस सेक्शनिंग आणि सेटिंग आउट ऑफ वर्क. समजलं? डन. पुढे बघा काय, रेल्वे सर्वे. म्हणजे जसे हायवेची अलाइनमेंट सेट करतोय आपण तसे सेम कशाची, रेल्वेची पण अलाइनमेंट असेल. एक रेल्वे गाडी, रेल्वे गाडी. समजलं ना? ठीक आहे. पुढं ब्रिज प्रोजेक्ट काय असतं? आता बघा इथून अलाइनमेंट टाकली आपण, याची पण अलाइनमेंट टाकली. तसं आता हा जो ब्रिज आहे ना, पूल, त्याची पण काय असते रे, अलाइनमेंट असते. याच्यात वेगवेगळे डिस्टन्स. आता मला सांगा, ठीक आहे, मी काय करतोय, इथून व्हर्टिकल डिस्टन्स मोजायचे या ब्रिजच्या पियरचं. पियर म्हणजे काय रे? पियर म्हणजे तो खांब किंवा मध्ये जो कॉलम असतो ना ज्याच्यावरती आपला ब्रिज रेस्ट असतो त्याला पियर म्हणतो. त्याचं व्हर्टिकल डिस्टन्स मोजायचं राहिलं मग मी नदीत उतरून मोजणार आहे का? नाही ना. टेप घेऊन किंवा चेन घेऊन मी काय करेल, इथं माझं ठेवेल किंवा टॅकोमीटर ठेवेल, इथं स्टाफ ठेवेल आणि इथून काय करेल, हाईट मोजून घेईल. संपला. म्हणजे कुठं? ब्रिजमध्ये पण. साईट इन्व्हेस्टिगेशन, पियर लोकेशन, सेटिंग आउट अँड चेकिंग द एलिव्हेशन्स. समजलं? त्यानंतर हिली अँड माउंटेन एरिया. हे तर खूप महत्वाचं आहे. काय? हिली अँड माउंटेन एरियाज. याच्यात तर होतच, बरोबर ना? तुम्हाला तर सांगितलं ना. ठीक आहे. काय? आयडियल सर्वे इन रफ, स्टीप अँड इनएसेसिबल. इनएसेसिबलचा अर्थ काय सांगितलं? न जाण्यायोग्य जागा. समजलं? ठीक आहे. पुढं कंटूर सर्वे. कंटूर माहिती रे, मागच्या सेमिस्टरला शिकले असाल तुम्ही बेसिक सर्वेमध्ये. काय असं कंटूर? कंटूर इज द लाईन जॉईनिंग द पॉइंट ऑफ इक्वल एलिव्हेशन. म्हणजे काय सर? हे बघा, हे एक हिल दिसतंय तुम्हाला, बरोबर? हा माणूस त्याचे काय करतोय, एक मेजरमेंट घेतोय. तर इथं काय होतात माहिती का, की वेगवेगळ्या ठिकाणचं ना एक एलिव्हेशन सारखं असतं वेगवेगळ्या पॉईंटचं. म्हणजे ह्या सगळ्या पॉईंटचं एलिव्हेशन सारखं. एलिव्हेशन म्हणजे काय? हाईट फ्रॉम द मीन सी लेवल. ओके. तर त्याची हाईट आपली काय असते? सेम असते. आणि ती लाईन जी असते ना त्या इक्वल एलिव्हेशनला जोडते ना त्यालाच आपण काय म्हणतो? कंटूर. समजलं? डन. ठीक आहे. तर हे काय कंटूर सर्वेमध्ये पण यूज होतो. कंटूर सर्वेमध्ये कसं सर? तर कंटूरमध्ये आपल्याला एलिव्हेशन तर घ्यावे लागतील ना, व्हर्टिकल डिस्टन्स. तर तेच काय, यूज फॉर कंटूर मॅपिंग ऑफ लार्ज एरियाज क्विकली. आणि कंटूर्स आपल्याला फास्ट बनवावे लागतात बरं, पटापट. कारण सगळे जर आपल्याला मॅपसाठी कंटूर बनवायचे राहिले तर एक गोष्टीचं एक तुम्ही नाही ना घेऊ शकत एलिव्हेशन. तर आपल्याला फास्ट बनवण्यासाठी ही मेथड यूज होते, रॅपिड. कुठली? टॅकोमेट्री. ठीक आहे. पुढं डॅम्स अँड रिझर्वायर सर्वे. डॅम्स अँड रिझर्वायरचा जर प्रोजेक्ट बनवायचा राहिला ना, हा बघा हा डॅम, तर याचं पण काय करावं लागतं रे? कंटूर मॅप बनवावा लागतो. कंटूर मॅप बनवावा लागतो आपल्याला इथं पण. का बरं सर? तर आपल्याला स्टोरेज कॅपॅसिटी चेक करावी लागते की हा डॅम किती TMC ऑफ वॉटर इथं अडवू शकेल, बरोबर का? मग त्यासाठी ना कंटूर मॅप बनवावा लागतो. कंटूर मॅप बनवण्यासाठी काय होतं रे, काय करावं लागेल? एलिव्हेशन तर घ्यावे लागतील आणि ते क्विकली एलिव्हेशन आले, हाईट आली, डिस्टन्स आलं टॅकोमेट्री. संपला विषय, संपला. तर हे काय रे याचे युजेस आहेत. कशाचे यूज आहेत? तर ह्या आपल्या टॅकोमेट्रीचे. समजलं? चला घ्या पटकन स्क्रीनशॉट, नाहीतर जा आपल्या इथून डाउनलोड करा. ठीक आहे. तर हे बघा इथे इमेजेस दिसत असेल तुम्हाला, सगळे दिसल्यात? तर ठीक आहे. चला आपण काय करू, पुढे जाऊ. सर ठीक आहे, यूज समजलं, टॅकोमीटर पण समजलं बरं का. आता मला काय करायचंय की हे जे आहे टॅकोमीटर, याचे फायदे काय होतात मला? फायदे तुम्हाला आताच मागं सांगितलं, टाइम वाचतोय, कॉस्ट वाचतोय, त्यानंतर लेबर वाचतोय. हेच काय तरी ॲडव्हान्टेजेस आहेत. हे काय त्याचे फायदे आहेत. तर काय? सेव्ह टाइम.
काय रे, सेव्ह टाईम. त्यानंतर नो चेनिंग रिक्वायर्ड, याच्यात चेनिंग करण्याची गरज आहे का आता? नाही. आता याच्यात चेनिंग टेपिंगची गरज नाही ना, डायरेक्ट इथं ठेवलं इन्स्ट्रुमेंट आणि तिथून पहाडवर बघतोय स्टाफ ठेवलेला आहे, तिथून आपण मेजरमेंट करून घेतोय डायरेक्ट. चेनिंग लागते का? नाही. त्यानंतर काय, लेस लेबर रिक्वायर्ड, बरोबर ना. तुम्हाला काय सांगितलं की इथं माणसं आपल्याला काय लागणार आहेत, कमी लागणार आहेत. त्यानंतर काय, प्रोव्हाइड डिस्टन्स अँड एलिव्हेशन टुगेदर, दोन्ही एकत्र देतं बरं का. हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण व्हर्टिकल डिस्टन्सवर. जर आपण त्याचे कॉन्स्टंट फाइंड करून घेतले ना तर आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्र भेटून जातात. काय, एलिव्हेशन पण आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स पण. म्हणून काय, दोन्ही एकत्र भेटून जातात टुगेदर. समजलं? डन. त्यानंतर सुटेबल फॉर रफ हिली एरियाज, जिथे चेनिंग टेपिंग सुटेबल राहत नाही तिथं हे इन्स्ट्रुमेंट सुटेबल राहतं. केली चर्चा? ठीक आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह, मग हेच सांगितलं बरोबर. मग अशी काय सांगितलं की काय ओव्हरऑल कॉस्ट. मी इक्विपमेंटची कॉस्ट नाही बोललो बरं का. इक्विपमेंटची कॉस्ट टॅकोमीटरची जास्त असणार आहे. चेन टेप काय इझिली भेटून जातात आपल्याला, पण ओव्हरऑल कॉस्ट जी येईल ना ती मेथडमध्ये ती आपली कशाची कमी असणार आहे, कशाची, टॅकोमीटरची. समजलं? डन. क्लिअर. हे बघा, जिथं जिथं फायदे येतात ना तिथं तोटे तर येत असतील बरं का. प्रत्येक गोष्टीत फायदे नसतात. तर चला काय करू आपण, लिमिटेशन्स बघू. याचे लिमिटेशन्स म्हणजे डिसएडव्हान्टेजेस बघू टॅकोमीटरचे. काहीतरी तर असतील ना त्याचे, तर ते क्वेश्चन येतात पेपरला. तर बघा बरं काय की स्किल ऑपरेटर लागतात आपल्याला. चेन टेप नाही लागतील का रे? चेन धरायला एक माणूस बोलवला कोणीतरी, ज्याला काही स्किल नाही, सिव्हिल इंजिनिअरिंग, एक गोष्ट माहित नाही, त्याला काही चेन धरायला बोलवलं, त्याला स्किल लागतंय का? नाही. चेनिंग टेपिंगमध्ये स्किल लागतंय का? अनस्किल लेबर पण लागतात. पण याच्यात तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचं काय घ्यायचं, रिडिंग घ्यायचे, कॅल्क्युलेशन करायचे, काय लागते रे, स्किल लेबर तुम्हाला लागतील. समजलं? डन. बघा हा बघा कसा बघतोय. ठीक आहे. तर लेस ॲक्युरेट दॅन ईडीएम. ईडीएम काय असतात सर? ईडीएम काय असतात? ईडीएम पण शिकायचे तुम्हाला, काळजी करू नका. ईडीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजरमेंट. म्हणजे आपण त्याच्यात हे खूप ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट बरं का ईडीएम. तुम्ही ऑलिम्पिक बघतात का? ऑलिम्पिक, नीरज चोपडा आपल्याकडनं खेळतो बघा. नीरज चोपडा तो काय करतो रे, जॅव्हलिन थ्रो करतो. जॅव्हलिन म्हणजे भाला फेकतो बरं का. त्यांनी काय केलं, इथून ना असा भाला फेकला, इथं गेला तो बरं का. मग काय करणार आहे ते लोक, इथून चेन घेऊन जातील किंवा टेप घेऊन मेजरमेंट करतील का किती लांब भाला फेकला? नाही. ते काय करतात, इथं एक ईडीएम ठेवतात आणि इथं काय करतात, प्रिझम लावून तिथून त्याचं बघून घेतात. ॲक्युरेट, एकदम ॲक्युरेट. 5 mm 1 mm 1 सेंटीमीटर एवढी त्याची रस्सी, म्हणजे 1 mm पर्यंत त्याची काय रे ॲक्युरसी. कशाची? ईडीएमची. खूप ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहे बरं का ते टॅकोमीटरपेक्षा. तिथं टॅकोमीटर पण यूज करू शकत होतो आपण, पण एवढं कोणी करत बसणार नाही. याच्यात कॅल्क्युलेशन खूप असतात. त्याच्यात डायरेक्टली डिजिटल बोर्डवरती व्हॅल्यू होती. कशात? ईडीएम होते, आणि ते याच्यापेक्षा खूप ॲक्युरेट असतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय, फक्त वापरत का नाही आपण, ते जास्त कॉस्टली होऊन जातं याच्यापेक्षा, त्यामुळे आपण ते कधी कधी वापरत नाही. ठीक आहे. पुढं व्हिजिबिलिटी रिक्वायर्ड. म्हणजे आता व्हिजिबिलिटी काय आहे सर? काय, तुम्ही जर कुठं हिल स्टेशनला गेले असाल ना, जसं की हरिश्चंद्रगड, भीमाशंकर, ह्या याच्यावरती कंटिन्यू असं ढग जमलेले असतात, स्मोक्स दिसतात. मग आपल्याला जर पुढचाच दिसला नाही, पुढचे रिडिंगच दिसले नाही, पुढचं आपण एक बघतोय याच्यावरनं टॅकोमीटरवरनं, पुढं स्टाफ दिसतच नाही राहिलं तर काय होणार आहे का, व्हिजिबिलिटीला लागणार आहे. व्हिजिबिलिटी म्हणजे दिसण्याची शक्ती जी असते आपली ती पाहिजे, आणि ती जर नसली तर मग तिथं काय होईल. हे बघा, हे ढग काय, इथून आपण जर रिडिंग घेतो एखादं, ओके, इथं स्टाफ ठेवलेला आहे आणि इथं स्टाफवाला आहे, इथं इन्स्ट्रुमेंट आहे, हे ढग दिसू देईल का? नाही. म्हणून इथं व्हिजिबिलिटी काय असते रे, इम्पॉर्टंट असते, लागते आपल्याला. पुढं वेदर कंडिशन अफेक्ट. वेदर कंडिशन काय असतात सर? वेदर कंडिशन म्हणजे काय की जेव्हा आपल्याला हे पूर्ण प्रोसेस करायची आहे ना, तेव्हा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे वेगवेगळे ऋतू येत असतात. खूप पाऊस पडतोय किंवा खूप ऊन आहे, याच्यात मी जाऊ शकत नाही, तर तिथं हे इन्स्ट्रुमेंट यूज होणार आहे का? नाही, कारण याच्यात डायरेक्टली आपण फील्डवर जाऊन हे रिडिंग घेतोय ना. मी तर त्याच्या जागेवर ईडीएम यूज करून घेतलं तर ईडीएम काय असतात की काही नाही, फक्त ईडीएम काय करायचं, इथं सेट करायचं, संपलं काम. रिडिंग घेण्याची गरज नाही, काहीच नाही. म्हणून हे काय होतं रे, इथं वेदर कंडिशन अफेक्ट करतात बरं का. म्हणजे वेदर कंडिशन म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा जे ऋतू असतात ना त्यांना वेदर म्हणायचं. ठीक आहे. नॉट सुटेबल फॉर व्हेरी हाय जे प्रिसिशन वर्क आहेत ना, म्हणजे जिथं खूप गरज आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं नीरज चोपडा जो होता त्यांनी भाला फेकला आणि त्यांनी 87.98 मीटरवरती फेकला. मग त्याचं जे डिस्टन्स होतं ना, पुढचा पाकिस्तानचा एक जण आला आणि त्यांनी फेकला बरं भाला, आणि त्यांनी 99 करून टाकला.
आणि चुकून नीरजचं 99 होतं असं नंतरून समजलं, खूप मोठी मिस्टेक होईल ना. फक्त 1 mm मुळे मिस्टेक होईल ना, तर ह्या गोष्टी जिथं खूप प्रिशियस वर्क आहे ना, तिथं हे इन्स्ट्रुमेंट यूजच करू शकत नाही. 1 mm खूप महत्त्व असतं बरं का सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आपण जे ड्रॉइंग्स वगैरे काढतो, अरे 5 सेंटीमीटर पुढे गेली काय नाही, चल जाएगा, हे कुछ सिव्हिल में होतं नाही. तर हे काय इथं खूप हाय ॲक्युरेसी लागण्यासाठी लागतं ना, तिथं हे इन्स्ट्रुमेंट यूज होत नाही बरं का. इथं काय यूज होतात, EDM यूज होतात, इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजरमेंट किंवा टोटल स्टेशन, असे इन्स्ट्रुमेंट आपण काय करतो, यूज करतो. आजसाठी मला वाटतं की हे खूप झालं आहे तुमच्यासाठी बरं का. आज आपण जेवढं घेतलं आहे तेवढं रिवाईज करा, खूप भारी आहे हा विषय, हा सब्जेक्ट पण खूप इंटरेस्टेड आहे बरं का. खूप म्हणजे आपण हे स्लाईड बघा एक वेळेस कसे आहेत, प्रॉपर असाच अभ्यास करा तुम्ही, फुल मार्क्स भेटतील तुम्हाला. समजलं ना? ठीक आहे, तर चला आजसाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.